बोलवतात तुम्हाला? अहो हे एक लहान झाले म्हणून तुम्ही पण. अहो अक्कल काढली त्याने माझी. पदर कायला बोलवलं बरं तुम्ही यांना इकडं? मामाकडे बरं होतं ना. पक्षश्रेष्ठींच्या घरी लग्न आहे, कुटुंबासहित आमंत्रण आहे आणि आम्ही त्यांच्याशी बोलतो तसं तुम्ही बोलू नका. आई आहेत त्या तुमच्या, याचं तरी भान ठेवा. लोक काय म्हणतील? घरी आईचा मान ठेवत नाही तर बाहेर बाईचा काय मान ठेवणार आहे? जरा इमेजचा विचार करा. तेच ना, मग तेच म्हणतो मी. यांनी केला का आमच्या इमेजचा विचार? दुपारी 4 चौकात सगळ्यांसमोर चपलीने फोडून काढले. अहो उगा कायला आणतील? तुम्ही काहीतरी कांड केला असेल. मी काहीच नव्हतं केलं, मी बोलत होतो फक्त. आभेश कसं गळा दाबून? अहो नाही, त्या आभ्याला घरातून बाहेर काढलेले ना, म्हणून मी जस्ट विचारपूस करत होतो. कॉन्व्हर्सेशन चाललं होतं नॉर्मल. तर ही आली तिथं, आल्यावर सुरूच हात बी आणि तोंडाचा पट्टा बी. माझं नका सांगू, तुमचं बघा. आबांच्या इमेजचा तरी विचार करा. विचारायला फोन केला का तू? आब्याच्या ट्रॉफी तू नेले का? अरे बाप, अख्ख्या गावात बातमी पसरली की काय? हा पण मग बातमी खरी आहे ना? हा मग आब्याने तुला भेटायला बोलवेले. अय्यो, खरंच का? हा. अब आया ना उठ पहाड़ के नीचे. कुठं आय कुठं तो? ते नाही माहिती मला, पण मैदानावर भेट ना. हा मग येते की मी. येताना तेवढ्या ट्रॉफी घेऊन ये. पण एक अट आहे. अट? कसली अट? आद्या जर का माझ्याकडे राहायला येणार असेल तरच मी ट्रॉफ्या घेऊन येईन. हात चालत पण आधी. चालेल काय चालेल? हा तुला विचारलंय का मी? आब्याला विचार आणि सांग काय ते. हा करतो त्याला फोन, सांगतो तुझा निरोप. पण येताना तेवढ्या ट्रॉफी घेऊन ये. त्याला पाहिजेत त्या सगळ्या नीट आहेत की नाही. त्यात काय बघायचंय? हा मग भेटू तासा भरात मैदानावर ये. आब्या जर का माझ्या बरोबर आला नाही ना तर येताना मी सगळ्या ट्रॉफ्या परत घेऊन येणार बर का. ह्या स्कीमच्या अंतर्गत सगळ्या महिलांना वार्षिक 5% इंटरेस्ट जास्त देण्यात येईल. काय ना की विषय हा महिला सबलीकरणाचा आहे ना, त्यामुळे आमच्यापेक्षा आमच्या गृहमंत्र्यांनी त्यावर बोललेलं जास्त रास्त ठरेल. आणि हो, आमच्या सुविद्य पत्नीच्या हस्ते आम्ही तुम्हाला ही स्कीम बहाल करत आहोत. बाई खरं तर खूप जबाबदाऱ्या पार पाडते. आई म्हणून, बायको म्हणून, शिक्षिका म्हणून पिढ्यानपिढ्या घडवते बाई. पण घरच्यांसमोर आणि नवऱ्यासमोर स्वतःला खूप कमी लेखते बघा. बाई जर खांद्याला खांदा लावून काम करत असेल ना तर तिला योग्य तो मान मिळालाच पाहिजे, घरच्यांकडून आणि सगळ्यांकडून पण. महिला सबलीकरणासाठी आम्ही बांधील आहोतच, पण तुमच्याकडे अजून महिला सबलीकरणासाठी काही नवीन योजना असतील, कल्पना असतील तर त्या आमच्याशी जरूर शेअर. अचानक म्हणजे काही कल्पनाच नाही दिली तुम्ही. हो सर, मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे ती. म्हणजे जाहिरात करणार आहोत याची जाहिरात करायची गरजच नाही, डायरेक्ट करून मोकळं व्हायचं. वा वा वा, म्हणजे फायनली लतिकाचे होर्डिंग लागले. वा 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 वा. हे मिनी बस झालं की ग आता. किती फिरवती मला. तुझा एवढा भाऊजींना माईवर कळायला पाहिजे तुला. मरू दे, उन्हामुळे टॅन व्हायची मी. मिस महाराष्ट्राला सिलेक्ट व्हायचंय ना
आई म्हणत होती बस झालं तुझं आता हं, लग्न करून टाक. लग्न दीदी लग्नासाठी तुम्ही एक पायावरती तयार आहे. हा ना ग, भाऊजींच काय कळत नाही, तंगड्यात तंगडं अडकलंय त्यांचं. कवाचं त्यांच्या लग्नाचं घोंगडं भिजत पडलंय बघ तरी. नवरा बायको नाही आहेत ना ते एकदाच उघड करून सांगून बी टाकत नाहीत सगळ्यांना. तुला सांगते मी कवाचं हे गुपित पोटात ठेवलंय ना, माझं तर पोट दुखायला लागल आता. एक काम करूयात, हे लॉंग कट आहे, आपण शॉर्टकटने जाऊयात. चल. चांगली दिसती ग हिला ती. तिथे अगं मी तुझी आवडी नाही ग. अभि आहे का तू? भरलं ते घरी वेळेत येशील ना? म्हणजे ना आता फेमस झाली ना तू. मी म्हणलं दिवसभर शिल्पी काढत फिरती का काय गावभर. तिथे तिथे मला अभि दिसला. कुठं? तिकडे गेला तू. मग आता काय पाठलाग करते का काय त्यांचा? हा चल जाऊ, रिक्षेने जाऊ ना आपण. चल 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 चल. हवे तू तू बाईची मर्यादा सांगायची नाही बरं का आम्हाला. आणि आबांना सांगायचंय ना, जाय सांग जाय. मग मी बी सांगते तुझ्या मॉडेलचं नाव. काय मॉडेल काय काय तुम्हाला काय माहिती? आई आहे तुझी, तुला जन्माला घातलंय तेव्हा माझ्याशी नीट वागायचं बरं का. मामाकडून जाऊन आल्यापासून तुमच्या अपेक्षा लई वाढेल. माझी काही कोणी मॉडेल बिडेल नाही, काही नाही. उगा तू का बोलू नका. ए कल्प्या गाडी काढ चले. सर ते टी शर्ट नाही सदरा म्हणते का ग तू? कसं आहे? सर प्लीज ते काढा तुम्ही. ए बँकेची आड आहे ही. हा पण ते लय विचित्र दिसतंय. हा विचित्र दिसते ते. मी काही तुझं सगळंच नाही ऐकणार, कळलं का? अहो सर विष्णू ऐका ऐका सगळ्यांनी इकडे या इकडे या, 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 या. संध्याकाळी बी मीच देते, आता बी मीच देते. बाई कसं चहा होणार आहे ग आता? ओरडतील ना मला. तुला म्हणलं होतं त्या गॅसवाल्याला फोन केला का तू? करते मी, तोपर्यंत दुसरा सिलेंडर आणू. तू बाहेरून आत कोण आणणार? आपण पाहू ना. भरलेला सिलेंडर राहू दे, त्यापेक्षा ह्यांना फोन करते मी. माझ्या लक्षात यायला पाहिजे होतं. कामिनी तू इथं कसं काय? अभ्या तू इथं काय करतो? चल घरी. मी घर नाही जाऊ शकत माया. तुझ्या घरी नाही अभ्या, माझ्या घरी. तुझ्या घरी? हा, ज्या घरात तुझी किंमत नाही ना